मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी जून, जुलै, ऑगस्ट असे आता पावसाचे 3 महिने संपलेले आहेत। यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायला लावली, त्याचा फटका काही शेतकऱ्यांना बसला। खरं म्हणजे ही पाण्याची तूट होती। आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भातला काही भाग, एवढे हे 4 भाग वगळता मराठवाड्यामध्ये त्या अर्थानं पावसानं पाठच दाखवलेली होती। परंतु ऑगस्टमध्ये तो बऱ्यापैकी नव्हे तर धोधो बरसलेला आहे। पावसाचं धुमशान आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाहिलेलं आहे। बीडमधला काही भाग आणि नगर जिल्ह्याचा काही भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। मराठवाड्याचा विचार करता नांदेड, परभणी आणि जालना या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला। बीड जिल्ह्यामध्ये गेवराई आणि केज वगळता इतर तालुक्यामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे। गेवराईचा अर्धा भाग अजूनही तहानलेला आहे। गेवराई तालुक्यातल्या ज्या पाणी परिसंस्था आहेत किंवा बीड जिल्ह्यातल्या ज्या पाणी परिसंस्था आहेत त्या ओसंडून वाहत आहेत। या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे, परंतु काही भागामध्ये पाणी नाही हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही। आता गेवराई तालुक्यातल्या जवळपास 70-80% पाणी परिसंस्था ओव्हरफ्लो झालेल्या आहेत। आत्ता जे आपण पाझर तलाव पाहतोय तो पाझर तलाव गेवराई बीड राष्ट्रीय महामार्गावर गेवराईपासून अत्यंत जवळ असलेला हा पाझर तलाव आहे। म्हणजे या पाझर तलावाला गोविंदवाडीचा पाझर तलाव असं नाव आहे। हा पाझर तलाव 2-3 दिवसापासून ओसंडून वाहत आहे। हा पाझर तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। चादरीवरून पाणी पडतंय। हे जे वाहून जाणारं पाणी आहे ते थेट आता गोदावरीला मिळतंय। मात्र गेवराई तालुक्यातला चकला, अंबानी, उमापूर परिसरातला पाणी परिसंस्थेचा भाग अजूनही कोरडा आहे। तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाडळसिंगी या परिसरातले पाझर तलाव, छोटे मोठे डॅम, त्याचबरोबर जलसिंचनाच्या या योजनेतून तयार झालेल्या पाणी परिसंस्था आज ओसंडून वाहत असल्याचं चित्र आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अनेक उपनद्यांना पूर आलेला आहे। गेवराई तालुक्यातून अर्थात बीड जिल्हा आणि गेवराई तालुक्याच्या अगदी सीमेवर असलेली सिंदफणा नदी ही दुथडी भरून वाहते आहे। गोदाकाठ दुथडी भरून वाहतो आहे। पैठणच्या नाथसागरातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळं गोदावरी दुथडी भरून वाहते आहे। हे एकीकडे अत्यंत चांगलं असं चित्र आहे। तुम्ही जो पाझर तलाव पाहताय हा पाझर तलाव गेवराई तालुक्यातला आहे। असेच पाझर तलाव ओसंडून वाहत असल्याचं अतिशय चांगलं असं चित्र आहे। पिकांना त्याचा फायदा झालेला आहे। म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचा विचार केला तर जून आणि जुलैमध्ये त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळं पाण्याची तूट निर्माण झाली। पाण्याची तूट निर्माण झाल्यामुळं अनेक भागामध्ये पेरलेलं उगवलं, परंतु त्याची वाढ खुंटलेली आहे। गोविंदवाडीचा अर्थात गेवराई शहरातला हा जो पाझर तलाव आहे या पाझर तलावाची भिंत जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे आणि 1 ते 1.5 किलोमीटर असलेला हा सर्व परिसर आता पूर्णपणे पाण्याने व्यापलेला आहे आणि त्यामुळं गोविंदवाडीचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपण पाहतो आहोत। या पाझर तलावाच्या सांडवा भिंतीवरून पाणी ओसंडून वाहत असल्याचं अतिशय सुंदर असं चित्र आहे। सुंदर अशी चादर या ठिकाणी निर्माण झालेली आहे। गेल्या 4-5 दिवसापासून हे पाणी असंच अव्याहतपणे वाहतं आहे। पोळा सण झाला की पाऊस भोळा होतो असं ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं, परंतु पाऊस धोधो बरसतो आहे। त्याचबरोबर गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि गणरायाचं आगमन झालं त्याच दिवशी पावसानं सुरुवात केलेली आहे आणि या परिसरातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली पीक परिस्थिती अत्यंत चांगली आहे। मात्र काही ठिकाणी तो पडलेला आहे आणि काही ठिकाणी अजूनही प्रतीक्षा आहे। पाण्याची साठवण अर्थात त्या परिसरातल्या पाणी परिसंस्था अद्याप कोरड्या आहेत आणि त्यामुळं एकीकडं ओव्हरफ्लो झालेले तलाव आपण पाहतो आहोत। अनेक भागातल्या पाणी परिसंस्था पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। हे चित्र सर्वदूर नसलं तरी ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये पावसाचं आगमन व्हावं अशी गणरायाच्या चरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया। ज्या ठिकाणी पाणी परिसंस्था अद्यापही भरलेल्या नाहीत किंवा त्या ओसंडून वाहिलेल्या नाहीत त्या पाणी परिसंस्था या पुढच्या काळामध्ये ओसंडून वाहतील असं चित्र निर्माण व्हावं अशी गणरायाच्या चरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया। लोकसंवाद बीड।